तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न डिस्कस करणार आहे। हे सगळं बघा परीक्षा ॲपमधली एक टेस्ट आहे बघा, ती टेस्ट आपण एक सॉल्व केलेली कशा प्रकारची काय तुम्ही बघून घ्या। तर या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारलंय, संधी करा। तत्पूर्वी आपण बघा परीक्षा ॲपबद्दल थोडी माहिती बघू आणि पुन्हा आपण इथे येऊ। तर मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा परीक्षा ॲप घेऊन आलेलं आहे परिपूर्ण टेस्ट सिरीज। या ठिकाणी बघू शकता, यामध्ये आपल्याला 50% ऑफ भेटणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर टच केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। ॲप डाउनलोड करायचे बघा आणि महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर त्यासमोर बघा आपल्याला खाली टेस्टवरती क्लिक करायचे। टेस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि पोलीस भरतीवरती क्लिक करायचं आहे। लगेच आपल्याला 20 टेस्ट या ठिकाणी पोलीस भरतीच्या अवेलेबल आहेत। या ठिकाणी बघू शकता आपल्याला कुपन कोड यूज करायचा, आपल्याला SMBPREP 50 SMBPREP 50 हा कुपन कोड यूज केल्यानंतर आपल्याला 50% डिस्काउंट मिळणार आहे। जी काही 299ची टेस्ट सिरीज आहे आपल्याला ती फक्त बघा आपल्याला किती रुपयाला, 149 म्हणजे 150 रुपयाला मिळणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लगेच तुम्ही पेमेंट वगैरे करू शकता। तर यामध्ये आपल्याला षटमास याची आपल्याला संधी करायची। तर षटमासची संधी काय होती बघा, षण्मास अशी होती, लक्षात ठेवा षण्मास। षट अधिक मास ही बघा ही अनुनासिक संधी। कोणती? अनुनासिक संधी। विकारी शब्दाच्या ठिकाणी असलेल्या संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे काय? तर त्याला आपण काय म्हणतो, वचन असं म्हणतो, लक्षात ठेवा वचन। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, गुरुजी मुलांना शिकवतात वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची। गुरुजी मुलांना शिकवतात वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची। तर या ठिकाणी बघू शकता द्वितीय आहे, लक्षात ठेवा द्वितीय। तर बघा वाक्यामध्ये एकच कर्म असेल आणि त्याला सलानात हे जर प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती काय असते? द्वितीय असते। तर मित्रांनो हे बघा परीक्षा ॲपमधली एक टेस्ट आहे, तशी तुम्ही बघितलं असेल 15 टेस्ट भेटतात, त्यापैकी एक टेस्ट आहे। यामध्ये बघा तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन सुद्धा भेटतंय आणि कोणत्या ठिकाणी तुमची रँक किती आली हे सुद्धा कळतं। त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक आहे, त्या लिंकवर टच करून तुम्ही नक्कीच परीक्षा डाउनलोड करा आणि टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता फक्त 150 रुपयाला। फक्त आपला कोड यूज करायचा बघा SMBPREP 50, तुम्हाला त्या ठिकाणी 50% डिस्काउंट आहे। खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केलेला आहे? आम्ही समजतो तुमच्या मनामध्ये काय आहे ते। तर यामध्ये काय बघा, आम्ही समजतो तुमच्या मनामध्ये काय आहे ते, हे काय बघा पुरुषवाचक सर्वनाम आहे, लक्षात ठेवा पुरुषवाचक सर्वनाम। 12 राशी या विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे। 12 राशी या विशेषणाचा प्रकार, तर हे काय बघा ऑप्शन क्रमांक B संख्यावाचक विशेषण आहे। कोणतं? संख्यावाचक विशेषण। पुढचा प्रश्न आहे बघा, व्यापार करावा त्यानेच वाक्यातील करावा हे क्रियापदावरून कोणत्या प्रकारामध्ये येतं? तर बघा या ठिकाणी वा वि वे आलेलं आहे, तर हे काय बघा विद्यार्थ आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी। पुढचा प्रश्न आहे बघा, आई त्या सरोवराच्या काठी बसे, यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे। आई त्या सरोवराच्या काठी बसे, तर यामध्ये काय बघा रीती भूतकाळी। आई त्या सरोवराच्या काठी बसे यामध्ये रीती भूतकाळी। या ठिकाणी बघा एक्सप्लेनेशन, बसे जाई करी यासारखी क्रियापदे भूतकाळातील क्रियेची पुनरावृत्ती दर्शवतात, म्हणून तो काय बघा रीती भूतकाळी। पुढचा प्रश्न आहे बघा, उभयन वि अव्याचा प्रकार ओळखायचा आहे। विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, यामध्ये कोणतं उभयन वि अव्यय आहे? राईट आन्सर यामध्ये समुच्चय बोधक आहे। बघा विजा पण चमकत होत्या, त्याच्यामध्ये पावसाला पण सुरुवात झाली, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये भर पडणे यालाच आपण म्हणतो समुच्चय बोधक असं म्हणतो। पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। लोकांनी मला डोक्यावर घेतले, यामधला प्रयोग ओळखायचा आहे। लोकांनी मला डोक्यावर घेतले, तर हा कोणता आहे बघा भावे प्रयोग आहे। कशा प्रकारे भावे बघा, लोकांनी इथं बघा करता, लोकांनी काय बघा करता आहे, कर्म काय बघा मला आहे, कर्ता आणि कर्माला काय बघा प्रत्यय, असं वाक्य काय असतं बघा सकर्मक भावे प्रयोगाचं असतं, लक्षात ठेवा। कर्त्या आणि कर्माला जर प्रत्यय असेल, लोकांनी नि प्रत्यय, कर्माला काय बघा मला, या ठिकाणी बघा प्रत्यय, त्यामुळे हे बघा भावे प्रयोग आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे। सभेत पत्रके वाटली गेली, काय प्रश्न आहे बघा सभेत पत्रके वाटली गेली, यातील आपल्याला पुन्हा एकदा प्रयोग ओळखायचा आहे। राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक C कर्मणी। कर्मणी काय तर बघा दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता पण नाही, बघा दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता नाही, तो मानल्यास वाक्य काय होतं पुढील प्रमाणे होईल। मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली, कर्त्याला प्रत्यय कर्माला नाही, त्यामुळे हे बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे। शिवायकडून प्रत्यय नवीन कर्मणी काय करतो प्रयोग दर्शवतो। पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। पोहणे शरीर प्रकृतीस हितवाय आहे, हे कोणत्या प्रकारचं आहे? तर यामध्ये बघा एकच उद्देश आणि एकच विधेय, त्यामुळे हे काय बघा केवल वाक्य, लक्षात ठेवा केवल वाक्य। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पावलो पावली, काय प्रश्न आहे पावलो पावली
या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पावलो पावली या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी अव्ययभाव समास आहे. कोणता आहे बघा? पावलो पावली हे काय अव्ययभाव समास आहे. प्रत्येक पावलाला हे बघा स्थलवाचक, कालवाचक आणि रीतिवाचक सामासिक शब्द आहेत. हे अव्ययभाव समासाचं उदाहरण असतं. लक्षात ठेवा, प्रत्येक पावलाला स्थलवाचक, कालवाचक आणि रीतिवाचक हे शब्द असतात. याला आपण म्हणतो अव्ययभाव समासाचं उदाहरण असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, ज्या सामासिक शब्दामध्ये आणि व, ज्या सामासिक शब्दामध्ये आणि व अशा प्रकारचे आद्यहर्थ शब्द असतात असा समास कोणता? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. असा समास कोणता असतो? तर बघा इतरेतर द्वंद्व समास असतो. कोणता? इतरेतर द्वंद्व समास. बघा तुम्ही जर ती टेस्ट घेतली तर तुम्हाला किती चुकले काय चुकलं सगळं समजणार आहे. तर बघा द्वंद्व समासातील इतरेतर द्वंद्व समासातील दोन्ही पदे काय असतात? महत्त्वाचे असतात. त्यांचा विग्रह करताना आणि व या शब्दाचा वापर करावा लागतो. जसे आई वडील, भाऊ बहीण हे काय आहेत बघा इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, सुशीला गोगलगायसारखी हळूहळू चालत होती. यामधला आपल्याला उपमान ओळखायचं आहे. पटकन ओळखायचं आहे. सुशीला गोगलगायसारखी हळूहळू चालत होती. राईट आन्सर आहे बघा काय याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी गोगलगाय हे काय उपमान आहे. कोणतं? गोगलगाय. इथं बघा मूळ वस्तू उपमेय असते आणि विशेषणाला काय म्हणतात? अपमान असं म्हणतात. म्हणून दिलेल्या वाक्यामध्ये सुशीला हे काय उपमेय आणि गोगलगाय काय बघा उपमान आहे. लक्षात ठेवा उपमान. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, संबोधन दर्शवताना कोणतं विरामचिन्ह वापरतात? संबोधन दर्शवताना कोणतं विरामचिन्ह वापरतात? पटकन आन्सर द्यायचे आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे, संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरला जातो. लक्षात ठेवा स्वल्पविराम. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इथं बघा संबोधन हे वाक्यापासून वेगळं दर्शवलं जातं त्यासाठी स्वल्पविराम वापरला जातो. उदाहरणार्थ रामू पाणी आण. पुढचा प्रश्न आहे बघा, अस्वलाचा खेळ करणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखायचा आहे. तर अस्वलाचा खेळ करणाऱ्याला आपण काय म्हणतो बघा? दरवेशी असं म्हणतो. लक्षात ठेवा दरवेशी. अस्वलाचा खेळ करणारा म्हणजेच कोण? दरवेशी. पुढचा प्रश्न फसवा आहे बघा, व्यवहारामध्ये चतुर असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? व्यवहारामध्ये चतुर असणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? तर बघा त्याला आपण काय म्हणतो? व्यावहारिक असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक बी व्यावहारिक असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करायची. तू त्या गुणाकडे टिंबटिंब करू नको. तर काय करू नको? कानाडोळा करू नको. लक्षात ठेवा कानाडोळा करू नको. पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. खुणगाठ बांधणे याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. खुणगाठ बांधणे. चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी खुणगाठ बांधणे म्हणजे काय? निश्चय करणे. काय करणे? निश्चय करणे. नेक्स्ट क्वेश्चन, ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर काय होईल बघा? ताज्यचा विरुद्धार्थी शब्द होईल ग्राह्य. लक्षात ठेवा ग्राह्य. ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा? ग्राह्य. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक बी सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल बघा? सनातनी. लक्षात ठेवा सनातनी. पुढचा प्रश्न आहे बघा, वारू या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखायचा. चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला 3 सेकंद मिळतील. वारू या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा? घोडा. लक्षात ठेवा वारूचा समानार्थी शब्द काय होईल बघा? घोडा होईल. लक्षात ठेवा घोडा. लाकूड या शब्दाला पर्याय असलेला शब्द शोधायचा आहे. लाकूड या शब्दाला पर्याय असलेला शब्द आपल्याला ओळखायचा. लाकूड. लाकूडला काय होईल बघा? खोड हा पर्याय शब्द होईल. लक्षात ठेवा खोड. बाकीचं काहीच होणार नाही, खोड होईल. चोराच्या मनात चांदणे असणे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. चोराच्या मनात चांदणे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए चोरास भीती वाटणे. लक्षात ठेवा चोरास भीती वाटणे हे काय बघा? चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ आहे. ज्याने अपराध केला, इथं बघा एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. ज्याने अपराध केला आहे त्याला त्याचा अपराध उघड होण्याची सारखी भीती वाटणे म्हणजेच काय? चोराच्या मनामध्ये चांदणे होई. पुढचा प्रश्न आहे बघा, निर्वाचक गणाची म्हणजे इलेक्ट्रोल कॉलेजची तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली? कलम कोणतं आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए कलम 54 मध्ये करण्यात आलेली. लक्षात ठेवा कलम 54 मध्ये याची तरतूद करण्यात आली. या ठिकाणी बघा एक्सप्लेनेशन सुद्धा लगेच आहे तुम्हाला. तुम्ही टेस्ट दिल्या तुम्हाला सगळे एक्सप्लेनेशन. कलम 54 बघा
राष्ट्रपती निवडणूक या कलमामध्ये निर्वाचक गणाबद्दल तरतूद आहे. कलम 55 मध्ये काय बघा, राष्ट्रपती निवडणूक पद्धत या कलमामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही प्रमाणशील प्रतिनिधीद्वारे एक संक्रमणीय पद्धतीने होईल, तसेच ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होईल असं सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न, त्याच्यानंतरचा प्रश्न पाहिला नाही, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत घटनासभेने अनुक्रमे कधी संमत केले. एकदम IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आहे, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, यापैकी नाही. तर या ठिकाणी बघू शकता, घटनासभेने राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी 3 आठवड्यापूर्वी संमत केला होता आणि 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रपतीची निवड संमत केली होती. लक्षात ठेवा, यापैकी नाही होणार. 22 जुलै 1947 रोजी काय केलं होतं, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत का 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रपतीची निवड. पुढचा प्रश्न काय पहा, दिल्लीसाठी विशेष तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये, दिल्लीसाठी विशेष तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए 239 मध्ये बघा, 239 मध्ये दिल्लीसाठी विशेष तरतूद आहे. पुढचा प्रश्न काय बघा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिलेलं आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणाचं आहे. ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले यांचं आहे. पुढचा या ठिकाणी बघू शकता, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं मराठी पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या हयातीत लिहिलेले अखेरचं पुस्तक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र यशवंत फुले यांनी इसवी सन 1891 मध्ये काय केलं होते, प्रकाशित केलं होतं. घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली होती. घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली होती, तर बघा 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची पहिली बैठक झाली होती. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघू शकता 1946च्या उन्हाळ्यामध्ये या समितीची काय झाली होती, स्थापना झाली होती आणि तिची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहामध्ये पार पडली होती, की जे आज सेंट्रल हॉल या नावाने काय बघा परिचित आहे. पहिल्या बैठकीला 9 महिलांसह एकूण किती 207 सदस्य काय होते, उपस्थित होते आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपामध्ये काम केलं होतं. पुढचा प्रश्न बघा, अलेक्झांडरचे आक्रमण झाले त्यावेळेस मगधचा सम्राट कोण होता. तर मगधचा सम्राट कोण होता, नंद हा मगधचा सम्राट होता. SI पद्धतीमध्ये चालीचं एकक काय आहे, तर बघा मीटर प्रति सेकंद हे काय बघा SI पद्धतीमधलं चालीचं एकक आहे मीटर प्रति सेकंद. यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. इथं बघा ही काय बघा चुकीची जोडी, उभयचर साप आहे. तर उभयचर आहे का साप नाही, तर साप हा फक्त जमिनीवर राहतो, कधी कधी पाण्यात पण असतो, परंतु जमिनीवर ठेवावं लागतं त्याला. पुढचा प्रश्न बघा, अशोकाचे 14 मुख्य शिलालेख कोणत्या ठिकाणी आढळतात. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, यापैकी सर्वच. प्रश्न आहे, कोवाडा अणुविद्युत प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. कोणता, कोवाडा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. चला व्हेरी IMP प्रश्न आहे. जे काही अणुविद्युत प्रकल्प असतील, जे काही महत्त्वाचे नद्याचे काठावरचे शहर असतील, त्याचबरोबर बघा जे काही महत्त्वाचे अभयारण्य असतील हे तोंडी पाठ करून ठेवायचे, कारण की बघा यावर हमखास आपल्याला 1 ते 2 मार्काला प्रश्न पाहायला मिळतोच. भारताचे अंटार्क्टिकावर टिंबटिंब हे संशोधन केंद्र आहे. भारताचे अंटार्क्टिकावर टिंबटिंब हे संशोधन केंद्र आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक डी, मैत्री हे बघा संशोधन केंद्र आहे. कोणतं, मैत्री हे संशोधन केंद्र स्थित आहे. पुढला प्रश्न बघूयात आपण, ऑपरेशन कोणतं, ऑपरेशन फ्लड योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ऑपरेशन फ्लड योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, वाढीव दूध उत्पादन आणि संकलनाशी संबंधित ऑपरेशन फ्लड योजना संबंधित आहे. लक्षात ठेवा ऑपरेशन फ्लड योजना. पुढचा प्रश्न आहे बघा, आशियामधील सर्वात मोठं कृषी विश्वविद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. कोणतं, आशियातील सर्वात मोठं कृषी विश्वविद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ए, हिसार या ठिकाणी स्थित आहे. कोणत्या ठिकाणी, हिसार हरियाणा या ठिकाणी स्थित आहे. घ्या पुढचा प्रश्न, भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी पशुगणना केली जाते. भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी पशुगणना केली जाते. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला 3 सेकंद वेळ मिळेल. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक डी,
भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुची गणना केली जाते. जशी आपली माणसं मोजणी केली जाते त्याच प्रकारे पशुची सुद्धा गणना दर 5 वर्षांनी केली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक व्यापार संघटनेचं म्हणजे काय WTOचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणाचं? WTOचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? चला पटकन महाप्रचंड वेगाने सांगायचं आता सगळ्यांनी, महाप्रचंड वेगाने. व्हेरी गुड. कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन्स क्रमांक ए जिनिव्हा या ठिकाणी स्थित. लक्षात ठेवा WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. घ्या पुढचा प्रश्न. चला महाप्रचंड वेगाने दुसरा प्रश्न आहे 12 नंबरचा. महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाच्या गणल्या गेल्या गोदावरीच्या खोऱ्याने राज्याचा सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? जे काय गोदावरी नदीचं खोरं आहे त्याच्यामध्ये किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? चला पटकन सांगायचं आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. लक्षात ठेवा गोदावरी नदीच्या खोऱ्याने 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. घ्या पुढचा प्रश्न. जे नवीन असतील बघा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बघा नवीन असणारी लगेच सबस्क्राईब करायचं आहे. महाप्रचंड वेग धारण करायचं सगळ्यांनी आणि पटकन सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आणि लगेच काय करायचं आपला व्हिडिओ शेअर करायचा आपल्या मित्रांमध्ये, आपल्या परिवारामध्ये नक्की सामील व्हा मित्रांनो. तुम्हाला पोलीस भरतीच्या सगळ्या अपडेट्स आणि GK या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर ना. पुढचा प्रश्न आहे एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणता एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प राज्यामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर याचा ऑप्शन्स क्रमांक डी एकलहरे नाशिक या ठिकाणी स्थित आहे. कोणत्या? नाशिकमध्ये बघा गंगापूर धरण सुद्धा आहे गोदावरी नदीच्या काठावर. बरोबर. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? राईट आन्सर याचा ऑप्शन्स क्रमांक ए आरोह प्रकारचा पाऊस पडतो. कोणता? आरोह प्रकारचा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडत असतो. कोणता? आरोह प्रकारचा पाऊस. लिहून घ्या सगळ्यांनी. घ्या पुढचा प्रश्न आहे झारखंडमधील तांबे उत्पादक प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? झारखंडमधील तांब्याच्या उत्पादक प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी झुंझुनू. लक्षात ठेवा झुंझुनू झारखंडमधील तांबे उत्पादक प्रमुख केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे बघा द अनटचेबल्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? काय प्रश्न आहे? द अनटचेबल्स हा जो काय ग्रंथ आहे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द अनटचेबल या ग्रंथाचे कोण आहेत? लेखक आहेत. तर मित्रांनो बघा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीची लिंक टाकलेली तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे मी. फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्या लिंकवर टच करून फॉलो करायचं आहे. अजून सुद्धा आपण अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी बघा तासभर बघा पूर्णपणे आपण जबरदस्त GKची रिव्हिजन गणित बुद्धिमत्ता सगळं जबरदस्तपणे 5-5 घंटे शिकवत असतो मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो कुठल्याही प्रकारचं टेन्शन डोक्यामध्ये घ्यायचं नाही. डायरेक्ट त्या ठिकाणी यायचं आणि मित्रांनो अभ्यास करायचा. आता करो आणि मरो करायचं फक्त आपल्याला 1 महिना घासून करायचं आहे कारण की एवढेच दिवस आपल्याकडे आता पोलीस भरतीसाठी. पुढचा प्रश्न आहे बघा चिपको आंदोलन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? कोणतं? चिपको आंदोलनाशी संबंधित कोणती व्यक्ती आहे असा प्रश्न आहे आपला. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए सुंदरलाल बहुगुणा. लक्षात ठेवा सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलनाशी संबंधित काय व्यक्ती आहे. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बघा पाणी पंचायत संकल्पनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला 3 सेकंद मिळतील. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. कोणाला? विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा उत्तर भारतामधील चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? काय प्रश्न आहे? उत्तर भारतामधील चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर याचा ऑप्शन्स क्रमांक सी वृक्षाची पूजा. लक्षात ठेवा उत्तर भारतातील चळवळ कशाशी संबंधित आहे? बघा वृक्षांची चळवळीशी संबंधित. लक्षात ठेवा वृक्षांची पूजाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राईट आन्सर याचा ऑप्शन्स क्रमांक आहे तहसीलदार. कोणाला आहे बघा? तहसीलदार. हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? तहसीलदार यांना असतो. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बघा कुटुंब नियोजन कार्यक्रम देशामध्ये कधी चालू झाला होता? कुटुंब नियोजन कार्यक्रम देशामध्ये कधी चालू होता? पटकन आन्सर द्यायचे आपल्याला 3 सेकंद मिळतील.
राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी 1952 मध्ये. केव्हा? 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम चालू झाला होता 1952 मध्ये. 2003 मध्ये जगभर थैमान घातलेल्या जे काही सार्स ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम या घातक रोगाच्या विषयाचं नाव काय आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1 कोरोना व्हायरस. काय नाव आहे त्याचं? कोरोना व्हायरस. राजधानीवरती बघा, राजधानीला एकदम सरळ आणि एकदम सोप्यामध्ये घ्यायचं आणि 1 मार्काला 100% विचारले जातात. कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? कोणती? कोहिमा. आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे कोहिमा ही बघा नागालँड राज्याची राजधानी. कोणत्या? नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे? कोहिमा आहे. पुढला प्रश्न काय बघा, तोडा ही जी काही आदिवासी जमात आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? कोणती? तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी निलगिरी या भागामध्ये आढळते. तोडा ही आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी आढळते? तर निलगिरी या ठिकाणी आढळते. तोडा ही आदिवासी जमात निलगिरी या ठिकाणी आढळते. आदिवासी जमातीवरती सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळत असतात. पुढचा प्रश्न बघा, आयन दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिनाचा उल्लेख केला जातो? कोणता? आयन दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिनाचा उल्लेख केला जातो? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक सी 21 जून आणि 22 डिसेंबर या दोन्ही दिनांचा आयन दिन म्हणून काय केला जातो? उल्लेख केला जातो. 21 जून आणि 22 डिसेंबर. एकदम IMP प्रश्न आहे. चला घ्या पुढला प्रश्न. रत्नागिरी जिल्ह्यातील माडबनीजवळील टिंबटिंब हा प्रकल्प सध्या वादग्रस्त ठरलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील टिंबटिंब प्रकल्प सध्या वादग्रस्त ठरलेला आहे. कोणता प्रकल्प आहे बघा? तो जैतापूर प्रकल्प आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील माडबनजवळील जैतापूर प्रकल्प सध्या काय झालेला आहे? पूर्णपणे वादग्रस्त झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, घटनेनुसार शेषाधिकार कोणास बहाल करण्यात आलेले आहेत? घटनेनुसार जे काही शेषाधिकार आहेत हे कोणाला जाहीर करण्यात आलेले आहेत? तर हे संसदेला बहाल करण्यात आलेले आहेत. कोणाला? संसदेला. पुढला प्रश्न आहे, 1959 साली पंचायत राजची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आली? 1959 साली पंचायत राजची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी नागौर या ठिकाणी करण्यात आली. राजस्थानमधील नागौर या ठिकाणी 1959 साली पंचायत राजची सुरुवात करण्यात आली होती. अगला प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा कधी सुरू केली होती? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए 1848 मध्ये. लक्षात ठेवा 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. आलं लक्षात? त्याचप्रकारे बघा महात्मा फुले यांनी समाजकार्य करताना स्त्रींच्या शिक्षणाला काय केलं होतं? पहिल्यांदा प्राधान्य दिलं होतं. लक्षात ठेवा प्राधान्य दिलं होतं.